भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या लंडनमधील एका व्याख्यानादरम्यान झालेल्या प्रश्नोत्तर सत्राने मोठी चर्चा निर्माण केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आंतरराष्ट्रीय कायदा या विषयावर आयोजित कार्यक्रमात काही उपस्थितांनी भारतातील विविध मुद्द्यांबाबत प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सभागृहात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून देशासह परदेशातही त्यावर चर्चा सुरू आहे. लंडनमध्ये भारतीय वंशाचे नागरिक, विद्यार्थी, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. प्रश्नोत्तर सत्रादरम्यान काही उपस्थितांनी कार्यक्रमाच्या मूळ विषयाबाहेरील मुद्दे उपस्थित केल्याने वातावरण काहीसे तापल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या असून अनेकांनी संपूर्ण भाषणाचा संदर्भ समजून घेण्याची गरज व्यक्त केली आहे. सार्वजनिक व्यक्तींच्या वक्तव्यांचा अर्थ लावताना संदर्भ महत्त्वाचा असल्याचे मतही अनेकांनी नोंदवले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियाचा प्रभाव, सार्वजनिक संवादाची मर्यादा आणि उच्चपदस्थ व्यक्तींच्या वक्तव्यांकडे जागतिक स्तरावर कसे लक्ष दिले जाते याची चर्चा सुरू झाली आहे. काहींनी या प्रसंगाकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातून पाहिले आहे, तर काहींनी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये संयम आणि सभ्यता राखण्याची गरज अधोरेखित केली आहे. एकूणच लंडनमधील या घटनेमुळे न्यायव्यवस्था, सार्वजनिक संवाद आणि सोशल मीडियाच्या प्रभावाबाबत व्यापक चर्चा सुरू झाली आहे.